यावेळेला चिप करायचा प्रयत्न होता, बॉल मात्र मिड ऑफच्या फिल्डरच्या दिशेला चाल. दरम्यान यावेळेला बॅटमधून आवाज तर चांगला आलाय आणि गॅपही मात्र 4 धावा मात्र नक्कीच मिळतात. सोबत मात्र आणखीन एक चौकार ऍड होतोय स्कोर कार्ड वरती. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल मात्र लॉंग स्टॉप रिजन कडे नॉन स्टॉप चाललाय. 4 धावा मात्र नक्कीच मिळतील. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं गेलेलं पाहिलं ते सत्यात चौधरी यांनी. पहिले 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर मग एक वाईट बॉल हाताळला, त्यानंतर कॉट बिहाइंडच्या स्वरूपात एक विकेट आणि शेवटच्या बॉलवर विकेट आहे. कारण गोलंदाजी समोर तिखट आहे. यावेळेला बॅटची कडा घेतोय आणि बॉल मात्र अलॉंग विथ द कार्पेट थर्ड मॅन मिळतील चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या बाहेरच्या हिश्श्याला बॉल स्पर्श करतोय, ब्रश होतोय आणि सरळ थर्ड मॅन. चौथे ओवर का खेल शुरू हुआ इस बार और दूसरी गेंद को बिल्कुल अपने रडार में लिया. अब रन आना शुरू हुआ है, अब आक्रामक हुए हैं यहाँ पर कुणाल कोंडाळकर और जरूरत है अगर जयेश आर्यन 11 को यह मुकाबला जीतना चाललेलं दिसतंय. पण अशा मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिजन वर रेषा पलीकडे चेतोय पंच हेमंत कोळी सरांच्या माध्यमातून. म्हटलं तरी 9 षटकार मारायचे आणि यावेळेला मात्र हा पहिला आलाय डीप स्क्वेअर लेग वर कुणाल कोंड. चांगलं टेक्निक आणि त्या चांगल्या टेक्निकमुळे मात्र फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा मात्र बॅटची बाहेरची कडा घेतोय, बॅकवर्ड पॉइंटला चाललाय बॉल. 4 बालाजी स्पोर्ट्स कडे गेलेली. औपचारिकता पूर्ण हा सामना 5 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर आहे 6 सुप्रीमोच्या दालनामध्ये आणि दरम्यान बॉटम हँडचा खूप चांगला वापर आपल्याला पाहायला मिळतोय. हा षट एकंदरीत हा सामना जो आहे तो संपल्यात जमा आहे, फक्त औपचारिकता शिस्त केलेली आहे. आणि यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट, तोही मात्र बॉल सीमा 6. कुणाला मात्र वैयक्तिक 46 धावांवरती बॅटिंग करतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये बनवल्या. आणि या फटक्यासोबत मात्र उंची जास्त लांबी कमी आणि कुणाल कोंडाळकर होती काल पहिल्या मॅच दरम्यान. 10 चेंडू 31 धावा, 4 षटकार आणि 1 चौकाराच्या